यामध्ये आपण हा पोचा आहे आणि हा नेफा आहे। या पोचाचा हा मध्यभाग आहे आणि या नेफ्याचा हा मध्यभाग आहे। ओके, याचा सरळ कापड आतमध्ये, आपली नोट काय आहे, नेहमी सरळ कापडाच्या मध्ये सरळ कापड असावं आणि हा नाडा ओपनिंग आपल्याला हे सरळ कापड याच्यामध्ये असं ठेवायचं, म्हणजे झालं सरळ कापडावरती सरळ कापड, ह्या सरळ कापडावरती हे वरचं सरळ कापड, हे बघा। ओके, अशा प्रकारे पूर्ण नेफा कुठे गेला, आतमध्ये। आता हा आतमध्ये गेल्यानंतर याला पिन लावायची। कशी लावायची, झूम करून घे थोडंसं, कारण की ते दुरून कळणार नाही। बघा, हा मध्य, हा असा ठेवला, याला टाचणी लावली। ओके, एक बाजू झाली। आता हा मध्य, याला टाचणी लावली। मध्याला आधी टाचणी लावायची, नाही तर तुमचा नेफा सरकला तर परत उसवावं लागेल तुम्हाला आणि परत शिवावं लागेल। ओके, 2 टिपा म्हणजे हा पुढचा भाग आहे इथला, आणि हा जवळ अर्ध्या इंचाच्या 2 टिपा म्हणजे हा पाठीमागचा भाग आहे। साध्या सलवारला सगळ्या टिपा पुढे असतात, मागे नसतात, त्याच्यामुळे आपण आधी काय करणार आहोत, मागचा भाग शिवून घेऊ। त्यामुळे काय होईल, मागचा भाग शिवल्यामुळे आपला पुढचा भाग शिवायला सोपा जातो। तर नेफ्याचा हा जो पॉइंट आहे, याला नॉच देते। याला नॉच दिल्यामुळे काय होईल, मला हे कळेल की नेफा या ठिकाणी एक बाजू संपली आणि दुसरी बाजू सुरू झालेली। असे नॉचेस दिले। आता याला नॉचेस दिल्याच्या नंतर पाठीमागच्या भागाला, हा मागचा भाग आहे, लक्षात घ्या, आपला नेफ्याला प्लेट नाही द्यायची, आपल्याला पोचाला प्लेट द्यायची। पोचाचा एक भाग घेतला, किती इंचाचा, 3 इंचाचा, मध्यापासून 3 इंचाला मार्क केलं, 3 इंचापासून प्लेट टाकली। आणि नेफ्याला ती प्लेट जोडून घेतली। हा झाला लेफ्ट। आता परत 3 इंचाचं मार्किंग केलं आणि 3 इंचाच्या मार्किंगवरती परत दुसरी प्लेट घेतली आणि त्याला पण नेफा जोडून घेतला। हा मी बॅग तयार केलेला आहे। तर मग हा जो बॅग तयार केला, याला आधी आपण शिवून घेऊया। आता ऑलरेडी मी टाचण्या लावलेल्या आहेत आणि हे मार्किंग इथं नॉच दिलेलं आहे, तर डायरेक्ट इथूनच सुरुवात करते शिवायला। टाचण्या लावल्यामुळे मला कापड हलण्याची भीती नाही आहे, म्हणून मी डायरेक्ट शिवायला घेतला। याला मार्जिन अर्धा इंच आणि एक सारखं कापड ठेवा, कापड कमी जास्त ठेवू नका। मी मध्याजवळ आले म्हणून मी ही टाचणी काढली। अशा प्रकारे शिवता शिवता टाचण्या काढायच्या, म्हणजे शिवण हलत नाही। एका सरळ रेषेमध्ये धरा, कापड कमी जास्त धरू नका। कुठपर्यंत येणार आहे ही टीप, नॉच पर्यंत, लक्षात असू द्या। पूर्ण टीप द्यायची नाही। नॉच जवळ आले, त्यामुळे मी माझी मशीन काढून घेतली। तुम्हाला
आपल्याला गरज नसते बघण्याची, पण आपण व्हिडिओ करते म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवते. बघा, हा पाठीमागचा भाग शिवून झाला आहे सरळ कापडावरती. हा काय आहे? बॅक आहे. बघा, दोन्ही प्लेट एकमेकांच्या विरुद्ध आहे. ओके, हा बॅक शिवून झाला आहे. आता याला परत आतमध्ये टाकते आणि आता आपल्याला काय घ्यायचं आहे? फ्रंट. हे जेवढं कापड जास्तीचं आहे या सगळ्यांना आपल्याला टाचण्या लावायच्या आहेत. मग त्या कशा? बघा, सरळ कापडावरती आपल्या प्लेट्स ह्या आतमध्ये दिसल्या पाहिजेत. 3 इंचापासून सुरुवात करायची. मग आता हा मध्ये आहे, या मध्यापासून मी 3 इंचाला मार्क केलं. मग माझी जी पहिली टीप आहे, ती पहिली जी प्लेट आहे ती माझी कुठं दिसली पाहिजे? 3 इंचाला. हे बघा, अशी. ओके, हे लूज सोडा जरा. मग याला नेफा धरला वरचा, त्या प्लेटला वरचा नेफा धरला. नेफ्याला प्लेट टाकायची नाही आहे आणि आता याला टाचणी लावली. अशा प्रकारे सगळ्या प्लेटांना तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. आता ह्या प्लेटा कशा ठरणार? तुमचं जेवढं कापड असेल त्याप्रमाणे ठरणार. तुम्हाला किती प्लेट इंचाची टाकायची आहे. प्लेट आपण खालच्या पोच्याला देतोय, नेफ्याला देत नाही. बघा, आता नेफा माझा एवढाच उरला आहे आणि पोच्याचं कापड एवढं उरलं आहे. आता इथे फक्त एकच प्लेट येणार. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या प्लेट टाकून घेतल्या. आता याच्यावरती आपण टिप मारणार आहोत. ह्या प्लेट आपण सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत. अर्धा भाग मी बघा, माझं ह्या सरळ रेषेपेक्षा हा कापड बाहेर आहे. मग याला आतमध्ये घ्या, त्याला बाहेर ठेवायचं नाही. एक काम करते, प्लेट वरती धरते म्हणजे तुम्हाला ते दिसायला अजून सोपं जाईल. मग आता नेफा आपला खाली गेलेला आहे आणि प्लेट वरती आहे. मग अशी मी काय करत होते, अशा प्रकारे प्लेट एका लाईनीत घेत होते. हा जो मधला टोक आहे ना, हा कधी कधी असा खाली असतो. हे बघा, आता हा खाली आहे, तर याला वरती उचलून असं सरळ रेषेत घ्यायचं. कारण जर की त्याच्यावरती टीप नाही आली तर प्लेट निसटलेल्या दिसतात. कळालं? हे तुम्हाला दाखवण्यासाठी प्लेट वरती घेतलेली आहे.
हे तुम्हाला जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नाही आहे. याला खूप टास्क आणि खूप प्रॅक्टिस लागते. हां, का बऱ्याच वेळा काय होतं, प्लेट्स उलट्या होतात, नाहीतर मग कापड उलटं सरळ होतं, किंवा चुकून नेटालाच प्लेट पडतात, आपल्या टाकून झालं. मग आता ह्या सरळ कापडावरती कशा दिसतील ते दाखवते. आपली जी आपण संपूर्ण शिवली होती आणि ही सरळ बाजू आहे जी आपण अर्धी शिवली, अजून अर्धी आपल्याला शिवायची बाकी आहे.